पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा असणारा शेतकऱ्याचा सण म्हणजे बैलपोळा आणि हा बैलपोळा आज माळुंगे पडवळ गावामध्ये संपन्न होत आहे। खऱ्या अर्थानं मगाशी सांगितल्याप्रमाणे सकाळी कार्यक्रमाची सुरुवात मानाचं आंब्याच्या पानाचं तोरण बांधून त्या ठिकाणी झाली। ग्रामपंचायतच्या वतीनं नंदींचं पूजन ग्रामपंचायतमध्ये करण्यात आलं। त्यानंतर गावातील कलगी तुऱ्याचा सामना त्या ठिकाणी संपन्न झाला आणि आता दुपारी 4 नंतर या ठिकाणी भव्य अशी पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये बैलांची मिरवणूक या ठिकाणी आता संपन्न होणार आहे। आणि सायंकाळी खऱ्या अर्थानं मानाचा बैल म्हणून गावाने जो बैल नेमून दिलेला आहे किंवा त्या बैलाचा लिलाव झालेला आहे तो बैल म्हणजे आंबेगाव तालुक्यामध्ये प्रसिद्ध असणारा बलमा नावाचा बैल आहे। आमचेच मित्र माळुंगे पडवळ गावचे उपसरपंच आणि मोर्या मेडिकलचे सर्वेसर्वा सन्माननीय अनिल शेठ उर्फ बापू बवनराव पडवळ यांचा तो मानाचा बलमा बैल आहे। त्याचं पूजन त्या ठिकाणी गावचे पोलीस पाटील त्याचप्रमाणे सरपंच उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी संपन्न होईल आणि गावातील सर्व बैलांची पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये या ठिकाणी मिरवणूक होईल। आणि विशेष गोष्ट अशी आहे, संपूर्ण गावाने आणि यात्रा कमिटीने एकमुखाने असा निर्णय घेतलेला आहे, संपूर्ण कार्यक्रमामध्ये उच्च आवाजाचा डीजे संपूर्णपणे बंद आहे, त्याचप्रमाणे गुलालास संपूर्णपणे बंदी आहे। जर असं कोणी आढळून आल्यास तो वापरताना आढळून आल्यास 11,000 रुपये सक्तीने दंड वसूल करण्याचा निर्णय गावाने घेतलेला आहे। त्याचप्रमाणे धूम्रपान करण्यास देखील सक्त मनाई आहे। असे नियम या ठिकाणी यात्रा कमिटीने आणि माळुंगे पडवळ ग्रामस्थांनी या ठिकाणी घालून दिलेले आहेत। त्याचप्रमाणे सायंकाळी या ठिकाणी 12 गावच्या 12 अप्सरा हा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम रात्री 10 नंतर या ठिकाणी संपन्न होईल। दुसरा दिवस म्हणजे उद्याचा दिवस या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये शाहीर रामदास गुंड तुरेवाले आणि कलगीवाले शाहीर ठकसेनजी शिंदे यांचा बहारदार असा कलगी तुऱ्याचा कार्यक्रम संपन्न होईल। त्यानंतर दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये महाराष्ट्रातील नामांकित पैलवान या माळुंगे पडवळच्या प्रसिद्ध अशा आखाड्यामध्ये येत असतात आणि त्यांचा जंगी कुस्त्यांचा सामना या ठिकाणी दत्त मंदिराच्या जवळील आखाड्यामध्ये संपन्न होईल। परत सायंकाळी या ठिकाणी महाराष्ट्रभर गाजत असलेला लोकनाट्याचा तमाशा म्हणजे विनायक महाडिक पुणेकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होईल। तदनंतर तिसऱ्या दिवशी आम्ही त्याला शिळापोळा म्हणतो, त्या दिवशी या ठिकाणी गावातील सर्व संगीत भजनांचा पंचपदीचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होईल। आणि तदनंतर या ठिकाणी दिवसभरामध्ये खंडेराय प्रासादिक संगीत भजन मंडळ अवसरी बुद्रुक आणि पीरसाहेब प्रासादिक भजन मंडळ मेंगडेवाडी यांचा संगीत भजनांचा जुगलबंदीचा कार्यक्रम या ठिकाणी दिवसभर चालेल। तदनंतर परत रात्री 9 वाजता राधिका पाटील यांचा सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। तरी पंचक्रोशीतील आणि आजूबाजूच्या गावातील सर्व मान्यवरांना विनंती आहे, ग्रामस्थांना विनंती आहे, 3ही दिवस आपण या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि सर्व नागरिकांना पुनश्च एकदा ग्रामपंचायत माळुंगे पडवळ असेल, समस्त ग्रामस्थ माळुंगे पडवळ असतील, त्याचप्रमाणे यात्रा कमिटी माळुंगे पडवळ असतील, गावातील सर्व संस्था असतील, तंटामुक्ती अध्यक्ष असतील, या सर्वांच्या वतीने एक कळकळीची विनंती आहे, आपण आनंद जरूर लुटा परंतु प्रत्येक नियमाचं पालन या ठिकाणी आपल्याकडून कटाक्षाने झालं पाहिजे। आपल्या गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर आहे, ही हुतात्मा नगरी आहे, देशभक्त हुतात्मा बापूगणू शहीद आणि देशभक्त अण्णासाहेब आवटे यांची ही पावनभूमी आहे आणि या पावनभूमीमध्ये संपन्न होत असलेली ही यात्रा आदर्श यात्रा कशी होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे पत्रकार मित्र दत्ताभाऊ नेटके असतील, विवेकजी शिंदे असतील, त्याचप्रमाणे शेटे साहेब असतील, आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालात। पुनश्च एकदा आपलं सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54।